आम्ही राहुरी तहसील कार्यालयाच्या या ठिकाणी आलो आहे। दिनांक 10/12/2024च्या रात्री परभणी शहरामध्ये जो काही घटना घडली, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या हातामधलं जे संविधान आणि त्याचे जे प्रियंबल आहे त्याची तोडफोड करून जी काही विटंबना ज्या कोणी माते फिरून केली त्याचा आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो। हे जे काही असे काही माते फिरू याच्या पाठीमागून जे काही राजकारण करण्याचा हा सगळा खाटाटोप सध्या या परभणी शहरामधून महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटले, जेणेकरून या परभणी शहराबरोबरच या राज्यातलं वातावरण, शांततेचं वातावरण दूषित कसं होईल असा हा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि त्याच्या आडून काही संघटना करू पाहत आहे। तर त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब हे ज्या विचारांनी चालले होते, तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब चालले होते, शांततेच्या मार्गाने चालले होते, त्या ठिकाणची जी घटना आहे ती निंदनीय आहे। पोलीस प्रशासन, महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी त्या घटनेची चौकशी करून संबंधित जो कोणी गुन्हेगार आहे माते फिरू त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई होणारच आहे, परंतु त्याच्या आडून कुठल्याही प्रकारची जाळपोळ करण्याचा व या ठिकाणचं महाराष्ट्रातलं वातावरण, परभणी शहराचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांनी करू नये एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबतो। जय हिंद, जय भीम। आज या ठिकाणी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, त्याचप्रमाणे राहुरी तालुक्यातील व शहरातील सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी परभणी शहरामध्ये दिनांक 11 तारखेला जी काही निंदनीय घटना घडली, परभणी शहरामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा असताना बाबासाहेबांच्या हातामध्ये जे संविधान होतं त्या संविधानाची जे प्रियंबल आहे त्या प्रियंबलाची तिथल्या एका माथे फिरोनी तोडफोड केली। त्या घटनेचा सर्वप्रथम आम्ही सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो। घटना अतिशय निंदनीय आहे, परंतु घटना घडून जात असते। घटना जो काही समाजकंटक असेल किंवा माथे फिरू असेल त्याला कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नसतं, परंतु त्याचा दुष्परिणाम तिथल्या स्थानिक शहरातील नागरिकांना होत असतो। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी परभणी शहरामध्ये काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी चुकीचा अपप्रचार करत आहे की कोणत्या तरी एका जातीने किंवा कोणत्या तरी एका पक्षाने ही घटना घडली आहे। तर आमचा या ठिकाणी आजच्या शासनाला, प्रशासनाला एक विनंती असेल की जो कोणी माती फिरू असेल त्याची सखोल चौकशी करून सत्य हे जगापुढं आलं पाहिजे, समाजापुढं आलं पाहिजे, जेणेकरून जातीमध्ये राजकीय पक्षामध्ये तेढ निर्माण होईल। आज ती जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भात जे काही राजकीय पक्ष आहे ते राजकीय पक्ष एकमेकावर चिखलफेक करत आहे। त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना विनंती करत आहोत की ती जी काही घटना घडली आणि तो काही माथे फिरू आहे, या माथे फिरूला कोणी करायला भाग पाडल्याची सखोल चौकशी करावी व जास्तीत जास्त त्याला कडक कारवाई करावी। आणि परभणी शहरामध्ये जे काही दलित वस्ती आहेत मग त्या ठिकाणी प्रामुख्याने मातंग वस्ती असेल, आदिवासी वस्ती असेल, ज्या काही वस्ती आहेत त्या ठिकाणी कुणाच्या तरी सांगण्या वागण्यावरून तिथं पोलिसांचं जे काही कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे ते ऑपरेशन त्वरित थांबावे व सगळ्यांची व्यवस्थित चौकशी करून जे खरोखर जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन व्हावे अशी विनंती करतो आणि थांबतो। जय शिवराय, जय भीम, जय लहुजी। सत्यशोधक लहुजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने परभणी जिल्ह्यामध्ये जी काही निंदनीय घटना घडलेली आहे त्या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आणि संविधानाची विटंबना करून काही माथेफिरूंनी समाजामध्ये
एक दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि या प्रयत्नाला प्रशासनाकडून अतिशय गांभीर्याने दखल घेऊन बंदोबस्त केलेला आहे. परभणी शहर शांत राहावं आणि तिथली सामाजिक व्यवस्था आहे ती व्यवस्थित राहावी यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन तात्काळ परभणी शहरामधल्या ज्या काही शांतता बिघडलेल्या आहे त्यावरती योग्य पद्धतीने नियंत्रण आणून दैनंदिन सुरळीत करावे व या घटनेचा आम्ही राज्यव्यापी संघटनेद्वारे जाहीर निषेध करून अशा प्रवृत्तींना प्रशासनाने कठोर कारवाई करून तात्काळ जेरबंद करावे व कायदेशीर कारवाई करावी यासाठी या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलो. धन्यवाद.